नमस्कार. आज आपण जाणून घेऊ वटपौर्णिमेचे महत्त्व आणि या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या व कोणत्या टाळायच्या. चला तर मग आपण महत्त्व जाणूया. वटपौर्णिमा हा विवाहित महिलेचा अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि सुखाची प्रार्थना करतात. सावित्रीने आपल्या निष्ठ, धैर्य आणि बुद्धीच्या बळावर सत्यवान परत मिळवले. त्यामुळे हे व्रत श्रद्धेचे आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. पूजा कशी करावी ते नक्की आपण जाणू. सकाळी स्नान करून स्वच्छ किंवा नवीन साडी परिधान करा. पूजाचे ताट, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, फळे, नैवेद्य आणि कापसाचा धागा ठेवा. वडाच्या झाडाची पूजा करून धागा 7 किंवा आवश्यक त्या संख्येने प्रदक्षिणा घाला व गुंडाळा. त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐका किंवा वाचा आणि सर्वांच्या सुखी समृद्धीसाठी प्रार्थना करा. आणि काय टाळायचे ते नक्की ऐका. या दिवशी पूजा घाईघाई करू नका. वडाच्या झाडाची फांदी तोडू नका. वादविवाद, राग आणि अशब्द टाळा. श्रद्धा आणि शांत मनाने केलेली पूजा व्रत महत्त्व अधिक त्याचे वाढत असते. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओला आवडला असेल तर आमच्या चॅनल